म्हणलं हिला तुमच्या लक्षात म्हणलं बाबा काहीतरी हाडून करतं ह्या हाडा कोंबे हाडा तर असली काम होणार नाही, बकरो हाडा ह्या काम होणार नाही तिच्या सुनेचा अंदाज काही गोष्टीचं नाही, सगळं आहे फुलांनी काम. जेव्हा फुला चढायना किंवा चादर घालणं ह्याच काम असतात, मग बाकी काय काम नसतं सर. पण विनायकरावचं सुनेक मी कधी इतकेच बघूक नाही, तर माझा दिवसातून 4-5 जाणं येणं रस्त्यावर असतात. विनायक राऊतांच्या सुनेच्या तक्रारीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. नेमकं प्रकरण काय पाहूया. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या सून गिरिजा राऊत यांनी ठाणे पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तक्रारीमध्ये सासरे विनायक राऊत, पती गीतेश राऊत आणि कुटुंबातील इतर सदस्यांकडून छळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच कथित जादूटोणा आणि अघोरी प्रथांचा संबंधित बाबींचाही उल्लेख करण्यात आला आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून सिंधुदुर्गातील फिरोज बाबा यांना सावंतवाडी पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या प्रकरणाला आता आणखीन एक नवं वळण मिळालंय. फिरोज बाबांच्या नातेवाईकांनी सर्व आरोप फेटाळून लावत त्यांचा या वादाशी कोणताही संबंध नसल्याचा दावा केला आहे. या संपूर्ण प्रकरणावर फिरोज बाबांचे मेहुणे अनवर खाजा यांनी आपली भूमिका मांडली. पाहूया त्यांनी नेमकं काय सांगितलं. पोलिसले सकाळी गाडी तिकडे लावल्याने त्याच्यानंतर एका काय विचारू ना डायरेक्ट गाडी घातली पोलीस स्टेशन नेल्याने. पोलीस स्टेशन नेल्यानंतर तिकडे मग ती गोष्ट अशी चौवळ झाली. काय दिनागराची सुनीली काय आम्ही कधी बोग पण नाही. आम्ही पडतो यांच्यानी पण बोग नसतात, यांच्या घरातल्या बालमजुरीचा बोग नसतात, हे गोष्टी ते नसतातच. तो काय आपलं काम केल्याने आणि त्यांचं काहीतरी काम होतं, इल्ली का नाही इल्ली या परमेश्वराक माहिती. का आम्ही का स्वतः ऍक्च्युअली ते कधी गाडी घेऊन येताना ते विनायक राऊता काही बोग नाही. मी आजपर्यंत राजकारण फक्त टीव्हीत बघले होतो, तर आपण कधी आपले संपर्क आम्ही काय कामाच्यात पुढे असतो, त्यामुळे आमचा कधी विषय माहिती नाही का. काय मोठं रिसिव्हचा काय विषय नाही. आणि त्याच्या सुनेचा अंदाज काही गोष्टीचं नाही, सगळं आहे फुलांनी काम. जेव्हा फुला चढायना किंवा चादर घालणं ह्याच काम असतात, मग बाकी काय काम नसतं सर. म्हणलं हिला तुमच्या लक्षात म्हणलं बाबा काहीतरी हाडून करतं ह्या हाडा कोंबे हाडा तर असली काम होणार नाही, बकरो हाडा ह्या काम होणार नाही यांच्याकडे. जादू टोंड करूचं काही विषयच नाही असं. तर कोणी सिद्ध करून त्यांनी दाखवतं का जादू टोंड केलं असं दाखवतं त्यांनी, माझ्यावर केला काय केलं असं काय हे असं ह्या नाही असा. ह्या कसा ह्या एक राजकारण त्यांचा असा, फक्त काही कोणीतरी त्याच्याशी ह्या केला आणि ह्यांच्याशी ह्या करा असं विषय केलेलो हा. म्हणजे आता ते काय किती तो देवांचा आपल्या देवाचाच काम करता, बाहेर आजूबाजू कामं करणार नाही त्याच्याशी, उलटसुलट काम करणार नाही म्हणलं. आणि तो तुमचा समजा काम असेल तर तुमचं सुद्धा सांगतो, तुमच्या बा देवाक पाणी होते आणि मग माझ्याकडे तुम्ही प्रयत्न करा. असं विचार नाही का तुमच्या देवाक काकाने माझ्या देवाक विचार, असं काय नाही त्याच्यात. हे गोष्टी नुसते असे ह्या असत. आणि एक लक्षात द्या, खैच्या देवाकडे खोटा काम कधी होणार नाही. परमेश्वराच्या मनाचा ताच होता. फक्त काय एक आमका तुमका काहीतरी बरा नाही होणार झाला ते त्याच्यासाठी आम्ही काही भटाकडे जातो, कोणाकडे जातो, आमचं कामच असतं. जाऊ कसं की लहान मुलासाठी जोरवत असतं किंवा काय असतं तर ती काम करतं, असं बाकी असं खोटा काम करणार होतं. पण विनायकरावचे सुनेक मी कधी इतकेच बघूक नाही, तर माझा दिवसातून 4-5 जाणं येणं रस्त्यावर असतात. नाही इकडे असलं ह्या इकडे काय होणार नाही, जादू टोंडा ह्या कोणाकडे होणार नाही आमच्याकडे. आणि ह्या घरात कोणाकडे विचारलं असली कामं करणार नाही, म्हणजे आज्या पंजापासून करतात, आताचेच नाही सर. आता समजा नवीन जो करणार नाही त्याचे आजोबाचे आजोबा त्यापासून पूर्वीपासून म्हटलं ते बघित होते का होत, नवीनच असं नाही म्हणलं पूर्वजापासून असा. पण इकडे पैसे विषय घेणत नाही. एका बाजूला गंभीर आरोप तर दुसऱ्या बाजूला त्या सर्व आरोपांचे ठाम खंडन. त्यामुळे या प्रकरणात नेमकं सत्य काय हा प्रश्न अधिकच गडद झालाय. या संपूर्ण प्रकरणाचा तपास ठाणे पोलीस करत असून तपासातून नेमकी काय तथ्य समोर येतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई समाचार मराठी.